सती ना गुण सांगू सती ना गुण मला काल ज्ञानाचा दान करणारा फार कमी आहे. देवा ध्यानाला देवा ध्यानाला सांगू तू मला साखरपुडा होऊन गेला उद्योग झाला तो ब्याच्या वसावणीचं वने कोणाला सांगत नाही उद्योग आपली शेजारी सारखा करत नवरीसाठी वरासाठी त्याच्या काही कामा सांगता ज्यांनी आजीराव कोऱ्या समाळी गई कोऱ्या थोडा समाळता आणि त्या समाळी गई नाव काढा गमानी त्याला तुला वर काढली गेला आता जानत म्हणावा आणि तो शिकत आणि जिल्ह्याला सांगायला झोपत पडला भाऊ आवाज चुकत जावते पण मला मात्र सांगत नको तुम्हा निभाग सारखा तू नाही जपायला तर बोललं पाहिजे तुम्ही पुढे माहिती काय सांगितलं नाही कोण सांगितलं एवढा घेतलं बोलल्याने तेवढा पुन्हा करायचं बापचं नसतं पण बाप ना पुन्हा माफ करत नाही नवरदेव होता नवरीसाठी मारवतीने बाळ पडल्या लोकांनी सांगा देव कधी गाडी द्या नवरदेव मारवती बाबांनी नवरी बाईला काय करू त्याला काय करू पाहिजे या नवऱ्या गडमई निघत नाही मामाला जावाशिवाय हालत नाही सर्व येऊ शकत नाही नवऱ्या नवरदेव नाही तिला सकार पडा तो मंडपमध्ये वाटली नवरी नवराची पूजा पत्री झाली मंडपामध्ये नवरदेव आणलं ब्राह्मण दादा सांगायला नवरी नवराचे मामा आगू झालं ये वाये आगू झालं ये नवरीचे मामा नवराचा मामा नवरीचा मामा नवराचा मामा चार वराला सर्वनाथ नाही तरी काही थांबत नाही पण एक मामा नसला तर काही 2 मिनिटं खाली लागते मामाला किती महत्व आहे मामाला महत्व 4 दिवस आधी दिवस मामाला मामाला माझ्या राजावर मामाचा महत्व तुम्हाला सांगतो सकाळी पाहायला जाता वेळेस मामाचा महत्व अगोदर डोळ्यात घ्या कारण मामा कोण कुळाचा आहे सकाळी कुठल्या कुळातली करली आपण तो विचार पहिला आता उदाहरणार्थ तुम्ही खांडली बाबूला नवरी नवराचा कुळ बदल दुसरा आपण सांगतो सजाई झाली मामा कोण कुळ नाते विचार केला याला कारण आहे देवा ध्यानाला देवा ध्यानाला
मामाचा कुळ पहिला सारा कारण मामाचा कुळ कशासाठी विचारावा. आपण सकाळी पायाला जातो तरी 3 लोक जात नाही, घरा खोट्याला जातो तरी 3 लोक जात नाही. 3 लोकांमुळे आपण सकाळी होत नाही. 3 स्त्रिया करूनही सगळ्याला माहीत आहे. कन्याला काळी किती कुळशी होते आता मोठी तुझी समजा मामाचा कुळ न विचारता सगाई केली तर एखाद्या इकडला मामा पोवा कच्चा मामा पण पोवा इकडे नवरी नवराचा कुळ बदल कन्यादानाची वेळ आली, रावीची वेळ आली तर तिकडचा मामा जरी गोळा केला दोन्ही मामाचा एकच कुळ राहिला, एकच कुळ झालं. नवरीना तिसरा कुळ झालं, नवरदेवना तिसरा कुळ झालं. 3 कुळीचा लावतात आणि खऱ्या अर्थाने नाथा जर ओळखायला गेला नवरीचे मामा जर एक कुळातले असतील तर नवरी नवराची आई बहिणी राहतात. समजा एक कुळातल्या नवरी नवराच्या आई असल्या तर त्या दोन्ही सच्च्या बहिणी परमाई, बहिणीचा पोरा भावड्या परमानी, भावड्याचा लग्न करतात. माझ्या राजावर नवरदेवना मामा सुद्धा बदल कुळाचा असावा. नवरीचे मामा पण बदल कुळाचे, नवरी पण बदल कुळाची, नवरदेवा बदल कुळाचा. या 5 कुळ होतात. 4 भिना आणि 5वा बामून दादाना केला खायला 5वा नवरी नवऱ्याचा एक कुळ बदल असला पण मामाचा एक तिसरा होतो. नाही दादांना बामूंना घराचा 4था होतो. 4था कुळ असला तरी टाळी लावू नये, 4था गुरु असला तरी टाळी लावू नये, 8वा गुरु असला तरी लग्न करू नये, 12वा गुरु असला लग्न करवा लग्न होणे 2-4 महिना मग इकडे तिकडे काही ना काही येवाशिवाय राहता राजावर काल मी ताजी बातमी ऐकली त्या गोळा खालगावामध्ये. गोळा खालाची मुलगी चालू वर्षे 3 महिन्यापूर्वी लग्न झाला आणि ती कुठे दिली चिपळा गावामध्ये. लग्न होऊन 3च महिना झाला, नवरी नवराचा बोलणं झालं सुद्धा नाही. काल परवानी बातमी आहे मुलगी मरून माझ्या राजावर लग्न करणं सोपं आहे पण नाखाली करणं अवघड आहे. अगोदर नाखाली करा तर सगाई करा. अरे 4 महिने पोपाटा पडता राजा राजावर नवरदेव मंडपाखाली आणला. ब्राह्मणदादांनी सुरुवात केली. सुरुवातीला शब्द काय बोलतो सावधान. नवरदेव हावतो, नवरी बावतो. सावधान काय कळत ब्राह्मण दादा सावध करून मोकळा होतो. नवरदेवाला सावध करत आजपासून तू सावध एकदा लग्न झाला मगानाला तो आना कोणता मी तुम्हाला समजावून सांगून देतो. एकदा लग्न झाला मुलगी आपल्या घरी आली. अशी बाई पतीला रोज काय सांगते घरी तेल आणा, मीठ आणा, साखर आणा, बटाटा आणा, साडी आणा, थोडे आणा, म्हणजे पावती आणा.
म्हणून ब्राह्मण दादा सुरुवातीस आपल्याला सावध करतो, आणायचं असेल तर लग्न कर, आता सावध हो. आपल्याला ती आणायची भानगड कळत नाही, लगेच पुढे आतकरी देतो, नवरीच्या आत्महत्या वाढीची. पण नवरी मुलीला काय शिकवा, जवळ हातात हात ब्राह्मण देवाला लावो, तो वचन घेतो, नवरदेवाला मनमा सांगवा, हे पती राजा मी तुझ्या संग वचन देऊन सांगते, आजपासून मी तुझी होईल, पण जन्म भर मला थोडशी नको. असे ती मनमा सांगवा मानी अंजर मानी टोकळाला गेलं, माये मला नको गेलं, मी काय सांगू माझी शब्दातावर नवरदेवनी लागी नवरदेवनी कलामा नवरीने बुवा पहिला मार्गाला म्हणून सांगत तिथे नवरदेव तिकडे तयारी होत. नवरीला सांगतो, नवऱ्या मुलीने अगोदर हार घाला, नवरदेव तिकडे तयारी मग आता पुढे पुढे कापडासाठी पण तो नवरदेव सासरवाडी पहिल्याच दिवशी ढोंगा पडत पाहिजे बरं, ढोंगा पड नवरी पुढे ढोंगा पड त्याला एवढी कळले चाळी लागली म्हणजे ती मार झालेली ताट उभा राहावा, पण त्याला अशा बैठा कवच आलं कवच त्याच्या पुढे पुढे ढोंगा त्या नवरदेव हवा त्याची लक्षात ठेवा, नवरीने पुढे कधीही चुकू नाही. त्या नवरी मुली ह्याच्या तिने तुला वचन देताना नवरदेवला मनामध्ये सांगण्याची वाई लावू, मी आज तुझ्या जवळ वचन घेते, तुझ्या आई बापामधून वाईला राहती नको, काही भारताची देशी नको, तुला सोडणार माझ्या राजावर तुम्हाला बांधून तुला एवढा बारीक कधी खाणार नाही, पण आज डोंबिया सांगायला बघा आणि किती सांगून दे नीचा देता पण काही झाला गोड वाटत, काही झाला कडू वाटत, डोंबियानी कथा तुम्हाला कठीण तिकडं तिकडं माधुरावचा लग्न वगैरे झाला, आकाशीचं लग्नच होईना, माधुरा माझे उकव होईल मला नीला लागतील. माझ्या राजावाचा घाय घाय करून नवऱ्या काढून देऊ, संसारला लावून देऊ, वटकरी माधुना माझ्या उकरी देऊ. महादेव करायला वेळ लागेल म्हणून आता काही गर्दी नवरी झाला, तिला काय करायला लावू. नवरी बाई नवं घाई नवरीच्या घाणी घाई त्या डोसाची डोक्याची गाणं लावानी घाल, नवरीच्या घाणी डोक्याला पण घ्यावं आता एवढा लग्नाचा गाणं लावा, नवरीचा गाणं लावा. माझ्या राजावर तुम्हाला बोट आहे त्यांना पहिले खाली माई बहीण गाणारी नाही, त्या गाणं काम करी जाते. नवरीचा गाणं गाणं लावू त्याला म्हणला आवडत नाही. नवरीचा गाणं त्या गाणं तो गाणं लावतात नवरी रडीचे आणि काही त्याला म्हणजे नवरा पटत नाही, नवरी गाणं सासूच पटत नाही, सगळा पट गाणाला नाही मान्या वित
करून होती नवरी काढायला गावानी मैत्रिणी सोडली हवाना वना माना ऐकेल गाणं मानी गायला गाणं तुम्हाला लावू न्याय नवरी काढायला अशी गाणं लावानी न्याय तुम्हाला काही सांगणार नाही सांगणार नाही येणार सतीला ध्यान राहिला नाही म्हातारी झाली न्यायाला नवरी काढाना एक गाणं ये होता मैत्रिणी मांग मांग दिलाना मला पाठवली न्यायात करून वय मग गाडी न्यायाची गाणं लावानी कोणीकडे गाणं गाणं लाव मानी आया गाणं लाव मानी आया दारी बरानी साया दारी बरानी साया थोड़ी देर माता पिता की माया थोड़ी देर माता पिता की माया गाना लाव मानी आया गाना लाव मानी आया थोड़ी देर माता पिता की माया थोड़ी देर माता पिता की माया माया तुझे सोना पड़ी ससरे जाना पड़ी माया तुझे सोना पड़ी ससरे जाना पड़ी माया तुझे सोना पड़ी ससरे जाना पड़ी वही तुझे सासू जीना वही तुझे सासू जाना वही तुझे सासू जीना वही तुझे सासू जाना तुले जाना पड़ी ससरे जाना पड़ी तुले जाना पड़ी ससरे जाना पड़ी आया का सांग नवरीने सांग गाजतला नवरी रडणार आधी कोंबा कोणती ती नवरी जाऊची भाऊ आधी घरानी गाना लाव माई आया गाना लाव माई आया थोडीचे भाऊ बघायली माया थोडीचे भाऊ बघायली माया माया तुले सोडना पडी ससरे जाना पडी माया तुले सोडना पडी ससरे जाना पडी बहीण तुले जग ना बहीण तुले जग होजीना तुले जाना पडी ससरे जाना पडी तुले जाना पडी ससरे जाना पडी हा गोटनंदसला तुम्हाला सांगेल नाही वाईची लागला आता तेवढा ठेवा पुढे लागून माझ्या राजावर जशी कला भरवली तशी गुण राहतो गाणं म्हणून गाणं नाही शब्द म्हणून शब्द नाही एवढा गाणं पाठ करायला 3 वर्ष लागतात तुम्हाला काय सांगितलं उपयोग मान्यायानी कोटी जन्म घेता एवढा मोठा वाजीवन पैशाला मान्यायाला सुद्धा माहित नाही म्हणून आज मान्यायाला काही जे मान्याया बी ऐकली दोन्ही बाई बी ऐकली आणि शानू वहिनी बी ऐकली हे भाऊ या खालीला मग कोणती रोज जाईल तुम्हाला सापडणार अरे परमेश्वराची देणगी आहे काय होईल त्याचा भरोसा नाही ऋषी मुनी जन्मून आला कीर्ती करून गेला कोणी राहिलेलं नाही माझ्या राजावर 2 दिवसाची कमावशा धनाला कीड लागली हिरवाला कीड लागली कीर्तीला कीड लागत
म्हणून कीड लागणार नाही अशी वस्तू कमावानी मागे लागा. दोन बिरवची ती कमावला पण कीड लागल्याशिवाय राहणार. पण मात्र कीर्ती जर कमावली कीर्ती आम्हाला आहे. म्हणून माझ्या राजावाचा झेलाबाईला नवरी बाई काढली. नऊ जेवणा पुढं कोण नवरीला मागतो आणि बोली आईची गावकर नवरी पहिल्या नवऱ्या संघ आईसना गाव संघ तिसना सोड आपली सारखा वाट चालूला कळी जावाना माहेर संघ हवा नातोंड अंग नाकानी नवऱ्याचा संघ माहेर संघ सासर कळत आणि कसं कळत नाही की तुम्हाला समजावी सांगितले आपली कोकणी भाषा आता घडी सुकली याच बागाई तुम्हाला पहिलीच मुळला हिरवून टाकावी साखरवाडी नवरी कसं गाडीवर गडाईची गावकडे कोण नाही नवजमी गावकडे कोण नाही हिरवून जावं कोणीकडे साखर संघ माहेर संघ काही कळत सांगू सतीना गुण बाबू सांगू सतीना गुण बाबू. नवरी बाई काढली आणि धरमपूर नगरामध्ये माधूच्या घरी आणली. घर भरणी केली तुमची हालत दैवी काय करावा पायाची सगळी हालत उतरवली. नवऱ्याची पूजा केली वाराणी पायपड घरणी पायपड कोट्याची पायपड पक्का भरमतात याच्या मुली मुली पाय पहिल्या सुना घर येतात बनकी कोठाराला नेटा मोडी मोडी सासू सासऱ्याला नेटा मोडी मोडी रेती रेती आड्या पडीला आणि आता नाकाराला सुट्ट्या नाही काही भरूचा नाही. गाऊ गावण्या गडू गडण्याची काही कांदवा नाही ज्याला सतीचा गुण घ्यायचा त्यांनी निवारून घ्या. ज्याला गुण पटणार नाही त्यांनी सोडून घ्या. ज्याला उमदा हवाई त्यांनी बसा. ज्याला झोप लागेल त्यांनी झोपी घ्या. माझ्या राजा माधूचा लग्न झाला. धरमपूर नगरामध्ये माधू आणि झेलाबाई सुखाचा संसार करायला लागले. आता माधू आणि झेला लक्ष्मीबाई आणि धर्मादादा चौका मायकराचा संसार आहे. आता इकडे तो दिवसा म्हातारा झाला. माधू संसाराला लागला. पण त्याला आईने काय शिकवला लहानपणी तुम्हाला माहित आहे. आईला घास घालणं तुळसला पाणी घालणं आईला पाय पडणार बाबांनी पाय पडणार एवढी सेवा होती मला माझी सेवा माधुनी नियमाप्रमाणे सेवा करतो. आता नवीन पत्नी घरात आणि पत्नीला शिकवल्याशिवाय पत्नीला सांगल्याशिवाय ती सुद्धा सेवा करणार. म्हणून माधुनी एक सांगितलं म्हणे राणी आपल्या दाराजवळ तुळशी आहे तिला पाणी घालू. आपल्या दाराजवळ तुळशीची बादली आहे त्यात पाणी टाकून. आता ती इकडे तिकडे तुळशी होती. तुळशीला जाऊन पाणी टाक. तुम्ही बाई दामारी बनी हे पाणी घाल
शेवटी नवीन सून सांगणावाच्या कशी काय पाणी घालू तुम्हाला एकूण सांगितले दुसरी रोज माना माना सेवा तुम्ही सांगा वाण्यावर रामनाची गरज नव्हा नित्या तुळशाच्या बादल्या कार पहिली ओखण्याची गरज हवा कोंबड्याचा शिक्का माझ्या राजा व वाण्या ब्राह्मणाच्या घरी तुळशीची सेवा आपले घर कोंबड्याची सेवा माझ्या राजावर लक्ष्मीबाई नेहमी गेला राणीला सांगितले नवीन सुना आहे तुला मी सांगून तुळशीला पाणी घातल्यामध्ये काय महत्व आहे तुळशीला गंध लावण्यामध्ये काय अर्थ आहे त्याचा महत्व काय आहे सांगू सांगू माझी सुन या बाई सुन या सासूला चांगला वळण असला तर सुनेला वळण लागतो सासूला वळण नसला तर सुनेला सुद्धा वळण लागत सुनेला वळण लावण्यासाठी सासूच हुशार असली पाहिजे म्हणून आता ती सासूबाई सुनेला काय आता तांब्या घेतला जवळ जातो थोडा दोन शब्दाचा गाणं सांगतो पाणी आता तिला तुम्ही काय सांग ती कशी बोललं सगळ्या मंडळीने ऐकून घ्या जन्मात येऊन निदान तुळशी सेवा करा नको दुसरी काही सेवा करू तुळशी सेवा करा तुळशीचा महत्व काय आहे सेवा जहानाला सेवा जहानाला तुळशीचा ज्ञानाचा माझ्या राजावर तुळशीला पाणी घालत असताना बाई असो बोवा असो त्याच्या मनात काय आणायला पाहिजे वर्ष दारू हे करत वर्ष दारू हे करत तुळशीला घालू पाणी पाकाची तुळशीला घालू पाणी पाकाची आता ती आत्याबाई सुनेला सांगते तुळशीला पाणी घातल्याने आपला जेवढा पाप आहे तेवढ्या पापाची हानी होऊन जाते एवढा त्या तुळशी जवळ महत्व आहे पुढे काय सांगायची तुळशीला लावू गंध तुळशी खाली बाबा गंध तुळशीला लावू गंध तुळशी खाली बाबा गंध पंढरपूरला जाण्यापेक्षा तुळशीला गंध लावा पांडुरंग चित्र आहे तुळशीला लावू बुका तुळशी खाली आहे बुबा तुळशीला लावू बुका तुळशी खाली आहे बुबा तुकाराम महाराजची गाथा जर वाचता येत नाही तर निजान तुळशीला बुका लावा तुकाराम महाराजची आपल्याला विद्या प्राप्त होईल हे मात्र निश्चित आहे तुळशीला लावू तुळशी खाली आहे तुळशीला लावू तुळशी खाली आहे जुन्या काळामध्ये सखूबाई मीराबाई काय सांगावा संत होऊन गेले आता तिच्या सारख्या जर आपल्या मायाबाई संत व्हायचा असेल तर पतिव्रताला
पतीची सेवा करून पती वर्तावा पतीला चालू माणसाचा देव माता आणि पिता बाईचा देव स्वतःचा पती पती सेवा ती परमेश्वराची सेवा करा पतीची सेवा बाई पतीची सेवा केली तिला परमेश्वराची सेवा परमेश्वर तिला प्रसन्न होतो पतिवर्ता जगते पती सेवा केल्याशिवाय पतिवर्ता होणार म्हणून माझ्या राजा हो ज्यांना जेव्हा म्हणा जेव्हा मतदान संघ घालता त्याला सांगता ताई माई आता त्याला मारा शिका तर ज्यांनी जनाती शिराला वाचिया नाही काही लोक रामपाराम तुळशीला फेरी घालतात मंदिर याला कामना पताने जायला तक्रार आमचा धंदा तो चक्राचा जमाले तुळशीला घालू फेरी तुळशीला घालू फेरी मग काही झाला तेव्हा एवढं दूर पडी राती मरणार गटीवर मताचा खोटा होत नाही हाती मरू पण यमनी तावडी जाणार भगवान विष्णू आपल्यासाठी तुळसनी सेवा करी तुळसला फेरी झाली भगवान विष्णू आपल्याला पाहणार मग पाळणा मग बशी जावाना काही काकाला लागारी जावाना हयाती ठरवा सकाळ पैकामाला लागा तर तुम्हाला पाळण्यात बसायचं असेल तुळसनी सेवा करा भाज्यात जायचं असेल तर दारूची मग कर्मचारी तरी तुम्हाला राजी करी बंद करी दे भाऊ आम्हाला झाला मला राग